पावसामुळे मैदान तळात तरीही प्रेक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती. क्रीडांगणाच्या अवस्थेबाबत नाराजी. मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 या भव्य 5 दिवसीय ओपन फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना आज मोठ्या उत्साहात पार पडला. या अंतिम सामन्यासाठी प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावल्याने काही काळ सामना थांबवावा लागला. मुसळधार पावसामुळे संपूर्ण मैदानाने अक्षरशः तळ्याचं स्वरूप धारण केलं होतं. त्यामुळे सुमारे 1 तासाहून अधिक काळ प्रेक्षकांनी सामना सुरू होण्याची वाट पाहिली. मैदानावरील पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने सामना केवळ 10 मिनिटच खेळवण्यात आला. निर्धारित वेळेत दोनही संघ बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटद्वारे लावण्यात आला. या थरारक पेनल्टी शूटआउटमध्ये कोल्हापूर संघाने गडिंग्लज संघावर मात करत विजेतेपद पटकावलं. सतत पाऊस सुरू असतानाही प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फुटबॉल प्रेमींचा उत्साह दाखवून दिला. मिरजकरांचे फुटबॉलवरील प्रेम या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालं. विजेत्या कोल्हापूर संघाला 25,000 रुपये रोख रक्कम व ट्रॉफी तर उपविजेत्या गडिंग्लज संघाला 15,000 रुपये रोख रक्कम व ट्रॉफी देण्यात आली. यावेळी नगरसेवक संजय बापू मेंढे, आमदार इद्रिस नायकवडी, उद्योगपती फारुख जमादार, आतिश अग्रवाल, हाजी शब्बीरभाई शेख यांच्या हस्ते पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं. दरम्यान पावसामुळे क्रीडांगणाने तळाचं स्वरूप घेतल्याने क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून येथे सामने होत नसल्याने आधीच नाराजी होती. त्यातच मैदानाच्या अवस्थेमुळे ही भावना अधिक तीव्र झाली. तब्बल 5 दिवस चाललेल्या या स्पर्धेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. यावेळी स्पर्धेचे संयोजक आबिद शेख, फहीम शेख, मलिक नायकवाडी, अली शेख, शब्बीर शेख, मुन्ना नायकवाडी, राजू कांबळे, सुगंध कांबळे, पितर शेख, खलोल शेख, शौबुद्दीन शेख, शाबुद्दीन शेख, प्रशांत माने, रवी सादरे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी पंच म्हणून ॲडविन सर पुणे, दिलावर नरवडे, शशी साबळे, यश भोरे आणि सतीश शिकलगार यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मिरज शहर फुटबॉल प्रेमी मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी फायनलचा सामना संपन्न झाला. खरोखर सर्वप्रथम या ठिकाणी या सर्व मिरजेच्या फुटबॉल प्रेमी डॉक्टर लोक, सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वप्रथम मी कोल्हापूर आणि गडिंग्लजच्या खेळाडूंचं या ठिकाणी मी कौतुक करतो की या पावसामध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळ दाखवून आज आमच्या सर्व मिरजेच्या फुटबॉल शौकीनांचा खरोखर आनंद द्विगुणित केलेला आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी या ग्राउंडवरती ज्यांनी खरोखर या माझे हबीब शेख, मलिक नायकवाडी, अली शेख, हाजी शब्बीरभाई शेख, मुन्नाभाई नायकवाडी, राजूदादा विवेक कांबळे, प्रशांत माने, सुगंधा कांबळे, मोहसिन सय्यद, शाबुद्दीन शेख, महबूब शेख, पीटर, खलूल शेख, सतीश शिकलगार, मलिक नायकवाडी मित्रमंडळ, हाजी शब्बीरभाई शेख मित्रमंडळ, राजूदादा विवेक कांबळे मित्रमंडळ, मुन्नाभाई नायकवाडी मित्रमंडळ या सर्वांचं या ठिकाणी खरोखर योगदान आहे. सर्वप्रथम मी कोल्हापूर आणि गडिंग्लज खेळूंचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि एकाच पावसामध्ये तलाव निर्माण झाल्यामुळं महानगरपालिकेच्या प्रशासनाला मी विनंती करतो की कृपया तरी उद्या येऊन या ठिकाणी खेळण्यासाठी ग्राउंड चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून द्यावं अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि आज फायनल मॅच संपन्न झाली. खरोखर कोल्हापूर या ठिकाणी विजेता झाला आणि उपविजेता गडिंग्लज झालेला आहे.